नमस्कार. जय जोहार, जय आदिवासी. मी मनोज भागीरथ वारगडे. आपल्या देशाचा मूळ रहिवासी हा आदिवासी आहे. 1996ला आदिवासींच्या हितासाठी पेसा कायदा करण्यात आला आणि या पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा पद भरती केली जाते. परंतु याची अंमलबजावणी सरकार कुठेही करताना दिसत नाही आहे. आज गेल्या 1-2 वर्षापूर्वी जी पेसा भरती झाली, या पेसा भरतीमध्ये आजही आजच्या आदिवासी तरुणांना मानधन तत्वावरती काम करावं लागतंय. या पेसा भरतीचा जो प्रकरण आहे तो आजही न्याय प्रलंबित असल्याचे दिसून येतोय. सरकार हे जे कोर्ट आहे हे फक्त तारीख पे तारीख पुढे ढकलत आहे. म्हणजे हा आदिवासी तरुणांवर होणारा अन्याय आहे आणि याच्यासाठी आजही आपला आदिवासी तरुण हा आंदोलने उपोषण करतोय, म्हणजे लढा देतोय. जी पदं भरली पाहिजेत होती सरकारने पेसा अंतर्गत येणारी, ही कुठेही भरल्याचे आज दिसून येत नाही आहे. आणि एकंदरीतच आपल्या आदिवासी तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते आणि यासाठीच आजचा तरुण हा आंदोलन करतोय, उपोषण करतोय, लढा देतोय. आणि यासाठीच ही मी माझी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे. कवितेचं नाव आहे पेसा भरतीचा लढा. आम्ही आहोत आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. आम्ही आहोत आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. आमच्यासाठी केला पेसा कायदा, यात घेतला बिगर आदिवासींनी फायदा. म्हणून लढावा लागतो पेसा भरतीचा लढा. म्हणून लढावा लागतो पेसा भरतीचा लढा. सरकार पेसा भरती काढत नाही. सरकार पेसा भरती काढत नाही. काढलेली मात्र पदं भरत नाही. पेसा भरतीचा निर्णय होतच नाही. तारीख पे तारीख पुढे ढकलत राही. म्हणून लढावा लागतो पेसा भरतीचा लढा. म्हणून लढावा लागतो पेसा भरतीचा लढा. होतोय आम्हावर अन्याय आणि शोषण. होतोय आम्हावर अन्याय आणि शोषण. करावं लागतोय आंदोलन आणि उपोषण. मागत नाही दुसरं, हक्क आमचा मागतोय. मागत नाही दुसरं, हक्क आमचा मागतोय. हेच सरकारला ओरडून ओरडून सांगतोय. म्हणून लढावा लागतो पेसा भरतीचा लढा. म्हणून लढावा लागतो पेसा भरतीचा लढा. कित्येक दिवसांपासून उपोषण करतोय. कित्येक दिवसांपासून उपोषण करतोय. सरकार मात्र आमच्या जीवाशीच खेळतंय. म्हणून न्याय हक्कासाठी एकत्र येऊया. म्हणून न्याय हक्कासाठी एकत्र येऊया. पेसा भरतीचा लढा एकजुटीने लढूया. पेसा भरतीचा लढा एकजुटीने लढूया. धन्यवाद.